पण याच्यामध्ये आपण जर बघितलं तर हा व्हिडिओ आम्ही काढलाय, तिथे हे झुडपं सोडली, पण ही झुडपाची हाईट आणि विमान पडल्याची हाईट ही मॅच त्या ठिकाणी कुठंच होत नाही. या बाजूनं विमान आलं आणि या ठिकाणी पहिलं जे आहे ते झाडावर धडकलं असं DJCA सांगितलं आणि त्यानंतर जो आहे तो स्फोट झाला. मग रिपोर्ट द्यायचा म्हणून रिपोर्ट दिला का कुठंतरी झाडांवर जबाबदारी ढकलून द्यायची, असा कुठंतरी केविलवाना प्रयत्न AIB कडनं झाला असं आपल्याला म्हणावं लागेल. मी सध्या आहे ज्या ठिकाणी अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला त्या ठिकाणी. हे बारामती तालुक्यातील गोजुबाबी हे ठिकाण आणि 22 पानांचा DJCA प्राथमिक अहवाल जो आहे तो दिलेला आहे अपघाताचा आणि त्याच्यामध्ये अनेक जे आहेत ते प्रश्न त्या अहवालावरती आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केलेले आहेत. अहवालामध्ये असं म्हटलेलं आहे की ते विमान पहिलं झाडाला धडकलं आणि त्यानंतर ते खाली कोसळलं आणि त्याचा स्फोट झाला. तर या ठिकाणी जे आहे ते हे झाड, ह्या झाडाच्या बुडक्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता हे किती मोठं झाड असावं. आणि ही जी दिसते आहे ती समोरची धावपट्टी, अजित पवारांचं विमान त्या ठिकाणी त्या धावपट्टीवर उतरणं अपेक्षित होतं, मात्र या ठिकाणाहून या बाजूनं विमान आलं आणि या ठिकाणी पहिलं जे आहे ते झाडावर धडकलं असं DJCA सांगितलं आणि त्यानंतर जो आहे तो स्फोट झाला. खरं तर या खोडावरून जे आहे ते किती मोठं हे झाड असावं. या ठिकाणी आपण बघू शकतो त्या झाडाच्या फांद्या देखील जळालेल्या या ठिकाणी पडलेल्या पाहायला मिळतात. 28 तारखेला सकाळी 8:45 दरम्यान अजित पवारांचा अपघात झाला आणि या ठिकाणी झाड पडलं. हे बघू शकता, हा जो परिसर आहे तो सगळ्या प्रमाणात राखेनं भरलेला गेलेला आहे, काळा दिसतोय आणि त्या ठिकाणी जे आहे तो अजित पवारांचा फोटो लावण्यात आलेला आहे. राज्यभरातून मोठ्या संख्येनं या ठिकाणी जे आहेत ते अपघात स्थळ पाहण्यासाठी लोक येत आहेत आणि या ठिकाणी येऊन जे आहेत ते त्यासाठी या ठिकाणी फोटो लावलेला आहे. मात्र DJCA जे अहवाल प्रथमदर्शनी जो अहवाल जो सादर केलेला आहे त्याच्यावरती अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित केलेले आहेत. रोहित पवारांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेत आणि या ठिकाणी जे आहे ते झाडाला धडकून हे विमान खाली कोसळलं असं सांगितण्यात आलं. मात्र हे झाड केवढं आहे हे आत्ता आपण प्रेक्षकांना दाखवलं आणि धावपट्टी कुठं आहे हे देखील प्रेक्षकांना दाखवलं. तर यातून अर्थ काय काढायचा हे प्रेक्षकांनी ठरवायचे. कॅमेरा पर्सन श्रेयस जयदीप भगत, ABP माझा, बारामती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.